तर आज आहे माझा फेअरवेल आणि फेअरवेलसाठी मी झालेलो रेडी. तर गेटअप बघू शकता एक नंबर. त्याच्यानंतर मग मयूर पण रेडी झालेला आहे. दुसरीकडे बघितलं ओंकार रेडी झालता आणि डायरेक्ट वैभवकर एंट्री मारली. वैभवचं झालं होतं. त्याच्यानंतर मनीष पण रेडी होऊन आला होता आणि आमचे माहीबाई पण पूर्णपणे रेडी झालेले. प्रतापची अजून थोडी पळपळ चालू आहे आणि आजच्या आमच्या फेअरवेलचा टॉम क्रूज. त्याच्यानंतर मग आमचे हे 60 एकरचे मालक आणि सगळ्याची तयारी चालू आहे जोरात एक नंबर. त्याच्यानंतर आमचे आजचे माहीबाई बघू शकता. बापरे पापाराजी. दुसरीकडे इकडे 70 रुपयाची ॲक्टिंग चालू होती पोरांची आणि बापरे हे बघा हे सगळे व्याजाने आलेली पोरं. त्याच्यानंतर DJ मग हे दुसरीकडचे ब्लॉगर सगळ्यांशी आपलं मीटअप झालं. मग गाडी भरली कचाकच. तर इनोसेंट चेहरे घेऊन आम्ही चाललो फेअरवेल पार्टीला. मग गाडी भरली डायरेक्ट आम्ही पोहोचलो हनीबी रिसॉर्टला. आता आमच्या कॉलेजवाले एवढे मेहरबान झाले होते आमच्यावर की डायरेक्ट आम्हाला आता रिसॉर्ट बुक करून दिला होता फेअरवेलसाठी. तर इतिहासात पहिली बार ही गोष्ट आमच्यासाठी घडलेली आहे. त्यासाठी आम्ही त्यांचं थँक्यू. त्याच्यानंतर मग आल्या उतरल्या फोटोशूट झालं पोरींचं. त्याच्यानंतर मग बघू शकता बाकीच्या तयारी आणि आमच्या टॉम क्रूजने डायरेक्ट इंटरव्ह्यू दिला होता की आज काय म्हणजे कसं विषय काय सगळा रिसॉर्ट वगैरे कसा बुक केला आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट आमच्या साहिलबाईची एंट्री झाली होती. बापरे खूप लांबून आले होते आणि खूप कष्ट सहन केले त्यांनी तिकडे येण्यासाठी. दुसरीकडे सगळे बॉयज वगैरे रेडी झाले होते आणि पडताच तेवढ्यातच हे फेअरवेलचं म्हणजे बॅनर पडलं. त्याच्यानंतर मग मॅडमची एंट्री झाली. प्रिन्सिपल मॅमनी सगळं म्हणजे एक नंबर हे दिलं म्हणजे की बाबा ठीक आहे सगळी बॅच वीस एक नंबर आहे. त्याच्यानंतर बापरे मग आमच्या मॅडमचा इंटरव्ह्यू चालूच होता अजून पण मला झोप लागली होती. आता आराम म्हणजे लय उशीर झाला होता. चष्मा लावला मी. त्याच्यानंतर चालू झाली आमची गिफ्ट सेरेमनी चालू होती. गणेश शेट त्याच्यानंतर मग आपली लीडर आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या लोकांना सगळ्यांना गिफ्ट वाटायला चालू झालं होतं. त्याच्यानंतर मग सरांनी बारीवानी ग्रुपचे गेम्स घेतले. काही अवघड तर काही सोपे गेम्स घेतले. त्याच्यानंतर मग आपली बारी होती. एक नंबर मस्त एंट्री मारली. मग आपले नंबर आले. आता गेम्स खेळायचे होते आपल्याला. ही सर सांगत होते इन्स्ट्रक्शन वगैरे कसं काय करायचं आहे. गेम तर एवढी खतरनाक होती वाटत होतं आपण म्हणजे जिंकून जाऊ पण हारलो तो या गेममध्ये. चला ठीक आहे थोडा अवघड आहे पण काय ना. त्याच्यानंतर बारी झाली एन्जॉय करायची गायचं एन्जॉय. त्याच्यानंतर मग चालू झाला DJ. तर मग DJ चालू झाला. संभळांग ढंगळांग चालू झालं. लिरिक्स जे येतात नाही येत त्याच्यावर पण आम्ही नाचलात. मग काय हात जोडावा नैना लढावा. मग काय डान्स बिन्स मस्त एक नंबर सगळ्यांचे स्टेप चालू झाले. मग आता हे गाणी एक नंबर होते का नाही तुम्हाला सांगायचं. मग मस्त मजा बिजा केली. लय नाचलो भावांनी एक नंबर. नाचू थकलो पण काय विषय नाचायचंच आहे. सर लोकांनी पण जॉईन केलं आणि सरच्या स्टेप्स एकदम घातक. बापरे गौतमी पाटीलला फेल सर एक नंबर. त्याच्यानंतर मग मस्त मजा वगैरे चालू झाली. रडारडी चालू झाली. पुरी रडायला लागल्या. पोरं इकडे ॲक्टिंग करायला लागलेत 50 रुपयावाली. त्याच्यानंतर अजून मग मजा केली. निस्ता धिंगाणा केला निस्ता राडा. पण आमच्या सोनाने वहिनी रडल्या शेवटी. काय त्यांना राहवलं नाही काय माहिती. जाऊ द्या सोनाने वहिनी आपल्याला जेवण करायचं आहे. त्याच्यानंतर मग बुकेची तयारी केली. सरांनी आता सांगितलं इन्स्ट्रक्शन वगैरे खूप छान झालं मस्त वगैरे. सगळ्यांना गिफ्ट वगैरे भेटले आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट तुटून पडलो जेवणावरती. जेवण म्हणजे एक नंबर बाप. मस्त वडलं पुन्हा मग स्वप्नाली आता रडून पिडून खाऊन पिऊन झाली होती. तर आता आम्हाला वापस जायचं होतं घरी. त्यामुळं चला आता तयारी वगैरे झाली घरी जायची. मस्त होता रिसॉर्ट मस्त. थँक्यू कॉलेजवाल्याला खूप धन्यवाद आम्हाला हे फेअरवेल दिल्याबद्दल. तर भेटू मग नंतर.